शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। आम्ही आहोत सारथी यूथ फाउंडेशन सोलापूर। व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करणारी ही संस्था 15 वर्षांपासून सोलापुरात कार्यरत आहे। आमचं ध्येय आहे की सोलापूर जे जास्त तंबाखू, मावा, गुटखा यासाठी प्रसिद्ध आहे ते तरी आपल्या आपल्या परीनं किती कमी करता येईल यासाठी आम्ही कार्यशील आहोत। आमच्या संस्थेचे सचिव श्री रामचंद्र वाघमारे आज आपल्यासोबत आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेविषयी माहिती आणि आजच्या या उपक्रमाविषयी आपल्याला पत्रकारांना वाघमारे, सारथी यूथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा सचिव। मी शहाजी ढोले, सारथी फाउंडेशनमध्ये काम करतो। मी प्रसाद आतूरकर, सारथी यूथ फाउंडेशनमध्ये कोर कमिटी मेंबर म्हणून काम करतो। मी बजरंग गोटकर, सारथी यूथ फाउंडेशनमध्ये कोर कमिटी म्हणून काम करतो। नमस्कार, मी योगेश हसरवाडे, मी सारथी यूथ फाउंडेशनमध्ये फील्ड वर्क करतो। योगेश आहे ना? हसरवाडे काय आलेलं आहे? सारथी यूथ फाउंडेशन ही सामाजिक संस्था सोलापूरमध्ये 2010 पासून कार्यरत आहे। या संस्थेच्या माध्यमातून युवकांच्या सक्षमीकरणासाठी आपण काम करतो। सध्या आपण पाहतो की युवक हा व्यसनाधीनतेकडे जास्त वळलेला दिसतो आहे। सोलापूरमध्ये आपण बघतोय की तंबाखू, सिगारेट, गुटखा, मावा असे जे काही तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। तर यावरती आम्ही 2010 पासून काम करत आलेलो आहोत। आतापर्यंत सारथीने जवळपास 3 लाख युवकांपर्यंत पोहोचून हे काम पोहोचवलेलं, म्हणजे सर्वांमध्ये जनजागृती केलेली आहे। यामध्ये शाळा, महाविद्यालय आणि वस्ती पातळी अशा ठिकाणी जाऊन आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो, ज्यामध्ये जनजागृतीची सत्र असतील, पोस्टर प्रदर्शनं असतील, वेगवेगळ्या स्पर्धा असतील। या माध्यमातून युवकांमध्ये व्यसनमुक्तीच्या बाबतीत आपण जनजागृती करतो। हे करत असताना संस्थेच्या माध्यमातून आपण पुढे जे व्यसन करणाऱ्या व्यक्तींसाठी उपचारात्मक काही पद्धती पण आपण वापरलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण तंबाखू व्यसनमुक्तीच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष समुपदेशन असेल, त्याचबरोबरीनं टेलिफोनिक समुपदेशन असेल, ह्या सेवा आपण देतो। याचबरोबरीनं काही युवकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे जे दुष्परिणाम दिसतात तर ते शोधण्यासाठी आपण शाळा, महाविद्यालय आणि वस्ती पातळीवरती आरोग्य तपासणी शिबिरं घेतो, ज्यामध्ये विशेष करून आपलं मौखिक तपासणी याकडे जास्त लक्ष असतं। याचबरोबरीनं जे आपण पाहतो की सोलापूरमध्ये विडी कामगार वसाहत खूप मोठी आहे आणि या वसाहतीमध्ये असणारे जे विडी कामगार महिला आहेत त्यांचेही असंख्य प्रश्न आहेत। तर त्यांनाही बऱ्याच वेळेला वेगवेगळी जे उत्पादनाच्या संदर्भामध्ये प्रश्न अडचणी येतात, त्यांना आपण वेगवेगळे कौशल्य द्यायचा प्रयत्न करतो। जसं महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण वर्ग असेल, पुरुष मंडळींसाठी निर्व्यसनी वाहन चालक असं प्रशिक्षण असेल, त्यांची जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपण वेगवेगळी कौशल्य आधारित प्रशिक्षण घेतो। त्यामध्ये संगणक प्रशिक्षण असेल किंवा व्यावसायिकतेचं प्रशिक्षण असेल, उद्योजकीय प्रशिक्षण असेल, तर हे सर्व कामं संस्थेच्या माध्यमातून चालतात। याचबरोबरीनं काही उपक्रम देखील आम्ही राबवत असतो, ज्याच्यामध्ये कौशल्य आधारित काही उपक्रम असतील, गरजू मुलांसाठी शैक्षणिक मदत असेल, सायकल वाटप असेल, त्याचबरोबरीनं जे कपडे वाटप असतील किंवा अन्नधान्याचं वाटप असेल। आपत्तीजनक परिस्थितीमध्ये देखील आपली संस्था हे सातत्यानं पुढे असते, अग्रगण्य आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत सुद्धा आपल्या संस्थेचं कामकाज चालतं। आता ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यापाठीमागचा मूळ हेतू असा आहे की आपण सर्वजण पाहतो की समाजामध्ये सामाजिक संस्था कार्यरत आहेत, परंतु त्याच्यासाठी जो कार्यासाठी लागणारा जो आर्थिक हातभार आहे तर तो म्हणावा तसा नाही आहे। आणि त्या उद्देशाने आम्ही प्रयत्न करतो की समाजामध्ये जे असणारे जे दानशूर व्यक्ती आहेत तर त्या दानशूर व्यक्तींना एकत्र करण्याच्या उद्देशाने आम्ही सोलापूरमध्ये शिवबा ते छत्रपती हा एक नाट्यप्रयोग आयोजित केलेला आहे। हा नाट्यप्रयोग सोलापूरचाच आहे। यामध्ये 150 कलावंत सोलापूरचेच आहेत। कलावंतांनाही एक प्रकारे सहकार्य, त्यांनाही एक प्रेरणा आणि त्याचबरोबरीनं या नाट्य उपक्रमामध्ये जो काही प्रवेशिका जी देणगी येणार आहे तर ती देणगी जी आहे रक्कम ती आपण संस्थेच्या पुढच्या कार्यासाठी वापरणार आहोत। म्हणजे संस्थेचं जे व्यसनमुक्तीचं जे कार्य चाललंय तर या कार्यासाठी म्हणजे आर्थिक एक हातभार
म्हणून आम्ही हा उपक्रम सध्या राबवलेला आहे. हेतू असा आहे की सोलापूरमध्ये जी दानशूर लोक आहेत तर ती या कार्यक्रमाला उपस्थित राहावीत. त्यांनी प्रवेशिका देणगी ज्या आहेत तर त्या घ्याव्यात आणि जेणेकरून त्यांना नाट्यप्रयोगही पाहता येऊ शकेल आणि दुसऱ्या बाजूनं की त्यांना सामाजिक कार्यामध्ये हातभार पण लावता येईल. या दुहेरी हेतूने आम्ही हा नाट्यप्रयोग आयोजित केलाय. हा प्रयोग असणार आहे हुतात्मा स्मृती मंदिर येथे 26 तारखेला बुधवार दिन आहे. तर संध्याकाळी 6:30 वाजता हा प्रयोग असणार आहे. तर आपल्या माध्यमातून आम्ही सर्व सोलापूर रसिकांना विनंती करतो आहोत की जास्तीत जास्त सोलापूर रसिकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा आणि आपलं सामाजिक दायित्व देखील दाखवावं.